Hello everyone, welcome to the next lecture of Research Methodology lecture series. In today's lecture we will see research method versus research methodology. So this lecture will be all about difference between research method and research methodology. So let's start with the definition of research method. So research method is basically technique or method that you will use for carrying out your research. What this research method means? Research method is a method or technique that a researcher will follow so as to solve the research problem he or she has been selected for his research. So in short, research method is nothing but how any researcher will conduct his or her research. That is what research method is. Now there is a slight difference between research method and research technique. रिसर्च टेक्निक काय असते तर इट इज अन इन्स्ट्रुमेंट और बिहेवियर दॅट एनी रिसर्चर युजेस फॉर परफॉर्मिंग द रिसर्च ऑपरेशन्स. म्हणजे रिसर्च मेथड आणि रिसर्च टेक्निक्स हे दोन्ही शब्द जरी इंटरचेंजेबली वापरले गेले असले तरी त्या दोघांमध्येही फरक आहे. म्हणजे समजा एखादा रिसर्चर आहे आणि त्याला डेटा कलेक्ट करायचा आहे तर तो इंटरव्ह्यू वापरणार की सर्वे मेथड वापरणार की क्वेश्चनर मेथड वापरणार, हे काय झाले मेथड झाल्यात. मग टेक्निक काय आहे तर टेक्निक म्हणजे ते कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स रिसर्च ऑपरेशन्स वापरणार वाईल रेकॉर्डिंग द डेटा. म्हणजे क्वेश्चनर मेथड जरी त्यांनी आता क्वेश्चनर काय झालं रिसर्च मेथड झाली, मग त्याच्यामध्ये तर कुठली पद्धत अवलंबणार, कुठली टेक्निक त्याची असणार क्वेश्चनरची. किंवा जर तो सर्वे करत असेल, नो सर्वे इज अ रिसर्च मेथड ऑफ डेटा कलेक्शन. सर्वे काय झालं रिसर्च मेथड झाली. मग रिसर्च टेक्निक काय असेल तर तो सर्वेमध्ये कुठल्या प्रकारचे टेक्निक्स वापरणार, selection of sample or selection of sample size. So those are the techniques. मग रिसर्च टेक्निक आणि रिसर्च मेथडमध्ये हाच फरक आहे. आपला आजचा पॉईंट काय आहे, डिफरन्स बिटवीन रिसर्च मेथड अँड रिसर्च मेथडलॉजी. त्यामध्ये रिसर्च मेथड आणि रिसर्च टेक्निक हे दोन शब्द कशासाठी वापरले आहेत, रिसर्च मेथडसाठी. तर रिसर्च मेथडमध्ये रिसर्च टेक्निक्सही येतात. टेक्निक्स काय असतात आपण सांगितलं आत्ताच. तर रिसर्च मेथड काय असतात, तुम्ही डेटा कसा सिलेक्ट करणार, त्याची कुठली मेथड तुम्ही अवलंबणार. रिसर्च टेक्निक काय आहे, त्या रिसर्च मेथडमध्येही तुम्ही कुठली टेक्निक वापरणार. तर आता जो काही रिसर्च मेथड हा पॉईंट आहे, दिस कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स. रिसर्च मेथडला आपण 3 ग्रुपमध्ये डिफरन्शिएट करू शकतो. ग्रुप 1, ग्रुप 2 आणि ग्रुप 3. रिसर्च मेथड आपण काय सांगितलं होतं काय असते, रिसर्च मेथड ही संशोधनाची अशी पद्धत आहे जो एखादा संशोधन करणारा व्यक्ती त्याचा रिसर्चचा प्रॉब्लेम म्हणजे जो काही त्याने हायपोथेसिस फॉर्म्युलेट केलेला आहे किंवा त्याचा जो काही रिसर्चचा टॉपिक आहे त्या टॉपिकमधला त्याचा गोल अचीव करण्यासाठी ती मेथड जी वापरणार त्याला म्हणतात रिसर्च मेथड. मग आता या रिसर्च मेथडचे 3 ग्रुप आहेत, ग्रुप 1, ग्रुप 2 आणि ग्रुप 3. तुम्ही संशोधनामध्ये डेटा कशा प्रकारे कलेक्ट करणार, त्याच्यासाठी कुठल्या मेथड वापरणार, त्या सर्व कशात येतात तर ग्रुप 1 मध्ये येतात. एक्झाम्पल सांगायचं झालं तर इंटरव्ह्यू, सर्वे, क्वेश्चनायर किंवा लॅबोरेटरीमध्ये समजा आपण एखादा रिसर्च करत असो तर त्याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन वापरलं की आपण कुठल्या प्रकारचे असेज केले, ॲसे ऑर एनी काइंड ऑफ ऑब्झर्वेशन्स, न दोज ऑल कम्स अंडर ग्रुप 1 ऑफ रिसर्च मेथड. ग्रुप 2 मध्ये काय येतं तर ग्रुप 2 मध्ये अशा मेथड्स येतात ज्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरून जो काही ग्रुप 1 मध्ये आपण डेटा मिळवलेला आहे त्याच्यामध्ये रिलेशन जर काही असतील तर ते फाइंड आउट केले जाते. सो ग्रुप 2 इज अ मेथड, रिसर्च मेथड वेअर स्टॅटिस्टिकल टेक्निक्स विल बी यूज्ड फॉर finding the relationship between data obtained in this group 1 research method and unknowns. For examples, if we have a quantitative data, in that case a researcher can use correlation or regression for establishing that statistical relationship. That all comes under group 2, while group 3 includes research methods which are used for estimating the accuracy or validation of the results obtained. थोडक्यात सांगायचं झालं तर काय येते, वॉट एव्हर द डेटा यू हॅव कलेक्टेड और वॉट एव्हर द स्टॅटिस्टिकल टेक्निक्स यू हॅव यूज्ड फॉर इस्टॅब्लिशिंग द रिलेशनशिप बिटवीन डेटा अँड अननोन.
So in short, whatever the results you have obtained will be evaluated for its accuracy in group 3 research method. So this was all about research method. Now let us say what is research methodology. Research methodology is different from research method. तर research method काय सांगितलं होतं? It is a technique or research method that will be used for conduction of research. The research methodology काय असतं? The research methodology is a scientifically studying how that research will be conducted. In short, it is a way of systematically solving the research problem. जे काय येतं रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये? तर रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे त्या सर्व स्टेप्स इन्क्लूड केल्या जातील ज्या एखाद्या रिसर्चरनी वापरल्या. कशासाठी? त्याचा रिसर्च प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. इतकंच नाही तर त्या रिसर्चरनी कॉन्शियसली त्या मेथड्स वापरल्या आणि त्याला माहीत आहे लॉजिकली ही कॅन हॅव अ रिझनिंग फॉर वाय ही ऑर शी हॅज यूज दॅट पर्टिक्युलर मेथड ओव्हर अदर मेथड्स. We have already seen types of research. So irrespective of the type of research, every researcher should know not only the research method or research technique, but he or she should be consciously aware of the research methodology that he or she will be using for solving his or her research problem. So as stated, research methodology has a wider scope. कशामुळे? कारण रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे काय सांगाल की एखादी जर मेथड वापरली आहे रिसर्च प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तर तीच का वापरली, दुसरी का नाही वापरली. एक्झाम्पल, सपोज देअर इज अ रिसर्चर हुज रिसर्च टॉपिक इज अ प्रोडक्शन ऑफ प्रोटीएज एन्झाईम. नो फॉर प्रोडक्शन ऑफ दॅट एन्झाईम ही ऑर शी नीड्स टू सिलेक्ट अ पर्टिक्युलर मायक्रोऑर्गनिझम. प्रोडक्शनसाठी एन्झाईमच्या एखादा तो बॅक्टेरिया वापरणार की फंगस वापरणार की ॲक्टिनोमायसिट वापरणार हे त्याला ठरवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कुठला सबस्ट्रेट वापरणार, ॲग्रिकल्चरल वेस्ट वापरणार म्हणजे नॅचरल सबस्ट्रेट वापरणार की सिंथेटिक मीडिया वापरायचा, सॉलिड स्टेट फर्मेंटेशन वापरायचं की सबमर्ज्ड फर्मेंटेशन वापरायचं. आता या काय झालं, रिसर्च मेथड झाल्यात. तो कुठल्या रिसर्च मेथड किंवा कुठल्या रिसर्च टेक्निक्स अवलंबणार. परंतु त्याने जर समजा सॉलिड स्टेट फर्मेंटेशन वापरलं तर सॉलिड स्टेट फर्मेंटेशनच का वापरलं याचं त्याला जस्टिफिकेशन देता आलं पाहिजे. सॉलिड स्टेट फर्मेंटेशन वापरलं तर मग त्यामध्येही त्याने कुठलं फर्मेंटर वापरलं, वाय ही ऑर शी हॅज चूजन दॅट पर्टिक्युलर फर्मेंटर ओव्हर अदर फर्मेंटर्स. या सर्वाचं सायंटिफिकली लॉजिकली त्याला जर रिझनिंग करता येणं गरजेचं आहे. अँड दॅट ऑल कम्स अंडर रिसर्च मेथडॉलॉजी. दॅट इज वाय रिसर्च मेथडॉलॉजी इज अ मल्टी डायमेन्शनल प्रोसेस कम्पेअर टू द रिसर्च मेथड. आणि रिसर्च मेथड हा कशाचा भाग आहे? रिसर्च मेथड इज अ पार्ट ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी. So research method has a narrower scope. On the contrary, research methodology is wider. काय सांगितलं आपण? रिसर्च मेथड कशाचा पार्ट आहे? रिसर्च मेथडॉलॉजीचा. सो रिसर्च मेथडॉलॉजी इन्क्लूड्स रिसर्च मेथड as well as a logical reasoning behind that method, and it includes why that particular method or technique is used over others. तर रिसर्चरला रिसर्च मेथडॉलॉजी माहिती असणं का गरजेचं आहे? बिकॉज if a researcher is fully aware of the research methodology he or she has used, then only the results of his or her research can be validated, verified by other researchers or other experts of that field. त्यामुळे रिसर्च थेसिसमध्ये असेल किंवा रिसर्च रिपोर्टमध्ये असेल, एखाद्या रिसर्चरनी समजा एखादा रिसर्च प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठली तरी टेक्निक वापरली तर तो तिथेच एक्सप्लेनेशन देतो why he has used that particular method. त्याने सॅम्पलिंगसाठी एक ग्रुप वापरला तर तोच ग्रुप का वापरला या सर्वाचं एक्सप्लेनेशन त्याला देणं गरजेचं आहे. सो रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये काय मिळते आपल्याला? रिसर्च मेथडॉलॉजी आन्सर्स टू क्वेश्चन्स सच ॲज वाय दॅट पर्टिक्युलर रिसर्च स्टडी हॅज बीन अंडरटेकन. तोच रिसर्च टॉपिक त्यांनी रिसर्चसाठी का निवडला, वाय दॅट रिसर्चर हॅज प्रपोज्ड अ हायपोथेसिस ॲज वेल ॲज in what way that hypothesis has been formulated. आता रिसर्च प्रॉब्लेम का त्यानं तो निवडला त्याचं त्याने एक्सप्लेनेशन दिलं. मग त्याने एखादा हायपोथेसिस जर फॉर्म्युलेट केला असेल तर तो फॉर्म्युलेट का केला. त्याचबरोबर आता डेटा कलेक्शनसाठी त्याने एखादी पर्टिक्युलर मेथडच का वापरली, ती मेथडॉलॉजी त्याने वापरली आहे, ती मेथड त्याने वापरली तर त्या मेथड वापरल्यानंतर त्याने कशा प्रकारे डेटा ॲनालाइज केला या सर्वाचा आन्सर रिसर्च मेथडॉलॉजी देते. आपण सायंटिफिक एक्झाम्पल बघितलं प्रोटीएज एन्झाईमच्या बाबतीत. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर समजा एखादा आर्किटेक्ट आहे, त्याला बिल्डिंग बांधायची आहे तर त्यासाठी त्याने कुठे विंडोज सोडायच्या, दार कुठले सोडायचे, त्याची साईज काय असणार,
किती दार बसवणार तो, या सर्वाचा त्याचा जो अभ्यास असेल, त्याच्या मागे त्याचं काहीतरी लॉजिक असेल, दॅट इज रिसर्च मेथडॉलॉजी. इफ यू हॅव टू स्टेट डिफरन्सेस बिटवीन research method and research methodology, you can say that research method is a method or instrument used in selection, construction of research technique. On the contrary, research methodology is a science of understanding how that research is performed methodically. So research methodology is a research method with a logic, with a scientific reason behind that. The research method काय असते? It is a technique or procedure or method used for solving a particular research problem. The research methodology काय असते? Research methodology is a study of research method so as to logically justify why particular method is preferred over other methods. रिसर्च मेथडचा प्राईम एम काय असतो? रिसर्च मेथडचा प्राईम एम असतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. रिसर्च प्रॉब्लेम जो काही घेतलेला आहे तो सॉल्व्ह करणं, हे त्याचा प्राईम एम असतो. तर रिसर्च मेथडॉलॉजीचा प्राईम एम काय असतो? तो जो काही रिसर्च प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी ॲप्रोप्रिएट मेथड वापरलेली आहे. रिसर्च मेथडॉलॉजीचा आणखी काय म्हणता येईल आपल्याला डिफरन्स? तर रिसर्च मेथडॉलॉजी इज अ नॅरोवर इन स्कोप. तर रिसर्च मेथडॉलॉजी काय असते? इट हॅज मेनी डायमेन्शन्स, सो इट हॅज अ ब्रॉडर स्कोप. शेवटचा डिफरन्स काय म्हणता येईल दोघांमध्ये? तर एखादी रिसर्च मेथड आपण वापरली आहे रिसर्च प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, सो व्हॉट डज दॅट यील्ड? दॅट विल रिझल्ट इन टू ॲडिशन ऑफ न्यू डेटा. रिसर्च मेथड वापरल्यानंतर आपल्याला एक डेटा मिळेल. सो रिसर्च मेथड यूज अ रिसर्च डेटा अँड वेन दॅट रिसर्च डेटा इज इंटरप्रिटेड युजिंग अ सायंटिफिक मेथडॉलॉजी दॅट विल रिझल्ट इन टू न्यू नॉलेज. ऑन द कॉन्ट्ररी, रिसर्च मेथडॉलॉजी काय असते? रिसर्च मेथडॉलॉजी विल बी लीडिंग टू अ न्यू नॉलेज. म्हणजे काय? समजा तुम्ही डेटा कलेक्शनसाठी क्वेश्चनर मेथड वापरली किंवा ऑब्झर्वेशन वापरलं किंवा एखादा क्वांटिटेटिव्ह ॲसे केला, तर त्याने तुम्हाला काय मिळेल? डेटा मिळेल. So this is what a product of research method is. Product of research method will be a new data. आता तो डेटा जेव्हा आपण सायंटिफिकली इंटरप्रेट करतो तेव्हा काय मिळेल? न्यू नॉलेज विल बी गेन्ड. तर रिसर्च मेथडॉलॉजी काय आहे? ॲज इट हॅज सम सायंटिफिक और लॉजिक रिझनिंग बिहाइंड दॅट, सो दॅट लीड्स इन टू फॉर्मेशन ऑफ न्यू नॉलेज. So that's all about research method and research methodology. Hope you have understood the concept. If you have any kind of doubt, you can ask that in comment section. Thank you.